हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. मित्रांनो, मी वृषाली वीरा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गाथा सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंची. मित्रांनो, कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवतो की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावी तशी बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर मित्रांनो, ॲक्च्युली आम्ही दादांच्या भेटीला गेलो होतो मुंबईला, सुचित दादांच्या भेटीला. जरा आमच्यासोबत थोडं टेन्शन सुरू होतं, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आम्ही तातडीने दादांना भेटायला गेलो आणि दादांनी आम्हाला मार्ग पण सुचवला. काही पूजा करायला सांगितल्यात, नंतर काही वाचायला सांगितलं आहे आणि 100% आम्ही या संकटातून नक्कीच बाहेर पडू लवकरात लवकर. बापू तर आहेतच, प्रश्नच नाही आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला जर पण काही प्रॉब्लेम असेल किंवा मार्ग सापडत नसेल तर खरंच शक्य असेल तर दादांना भेटून लवकरात लवकर त्या प्रॉब्लेममधून निघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, की जेणेकरून बापूंबद्दल अधिकाधिक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. तर मित्रांनो, आजचा विषय आहे श्री शब्द ध्यान योग. मला कमेंट आलेली होती की या विषयावर आम्हाला बापूंनी काय जे सांगितलेलं आहे त्याबद्दल माहिती द्या. तर आजचा त्याच विषयावरचा व्हिडिओ असणार आहे की बापूंनी श्री शब्द ध्यान योग याच्याबद्दल आपल्याला काय छान मार्गदर्शन केलं आहे, त्याचे काय चांगले फायदे आहेत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर श्री शब्द ध्यान योग म्हणजे एक प्रकारची उपासना, एक प्रकारची आराधना, एक प्रकारचं पूजन, आपण असं काही त्याला म्हणू शकतो. तर वैदिक काळामध्ये हीच एक गुरुकुलात जाऊन शिकण्याची एक पद्धत विकसित होती आणि तीच सर्वात श्रेष्ठ म्हणून समजली पण जात होती. आणि या पद्धतीच्या आधारेच सर्व मार्ग चालायचे किंवा सर्व गोष्टी चालायच्यात आणि ती पद्धत म्हणजे श्री शब्द ध्यान योग. श्री शब्द ध्यान योग याची निर्मिती कशी झाली किंवा याची निर्मिती कोणी केली तर ठीक आहे, तेही तुम्हाला मी सांगते जे बापूंनी सांगितलेलं आहे. तर श्री शब्द ध्यान योग या पद्धतीची निर्मिती 7 जणांनी मिळून केलेली आहे. ती 7 जण म्हणजे, तर या श्री शब्द ध्यान योग या आराधनेची निर्मिती करणारे 7 जण आहेत. ठीक आहे, तर ती 7 जण म्हणजे ब्रह्मर्षी अगस्त्य आणि त्यांची पत्नी लोपामुद्राजी, ब्रह्मर्षी वशिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधतीजी, ब्रह्मर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी अदितिमतीजी आणि ब्रह्मर्षी याज्ञवल्क्यजी. तर या 7 जणांनी मिळून या श्री शब्द ध्यान योग आराधनेची निर्मिती केलेली आहे. तर आपण आता बघूया की श्री शब्द ध्यान योग कशावर कार्य करते. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री शब्द ध्यान योग ही जी प्रक्रिया आहे, ही जी आराधना आहे, ती आपल्या सप्त चक्रांवर कार्य करत असतं. ठीक आहे, आपल्या मानवामध्ये आणि या सृष्टीमध्ये सुद्धा जे सप्तचक्र कार्यरत असतात त्यांचं बॅलन्सिंगचं काम हे श्री शब्द ध्यान योग करत असतं. ठीक आहे, तर आपल्या मानवामध्ये हे जे सप्तचक्र आहेत तर त्यांचं बॅलन्सिंग करण्याचं काम, त्यांना सुव्यवस्थित करण्याचं काम हे श्री शब्द ध्यान योग प्रक्रियेमध्ये होत असतं. तर थोडक्यात काय की आपल्या मानवामध्ये जे सप्तचक्र आहेत त्या सप्तचक्रांबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देणारच आहे. ते सप्तचक्र कुठले आहेत, त्या सप्तचक्रांचा रंग कुठला आहे, त्यांचा शब्द कुठला आहे, त्यांचा स्वामी कोण आहे. ठीक आहे, तर या सप्तचक्रांचा जो बॅलन्स बिघडलेला असतो, ठीक आहे, तर तो बॅलन्स व्यवस्थित करण्याचं काम हे श्री शब्द ध्यान योग प्रक्रिया करत असतं. ठीक आहे, तर आता आपण बघूया की हे सप्तचक्र कुठले आहेत. तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र कार्यान्वित असतात. ठीक आहे, तर त्यातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, दुसरं आहे स्वाधिष्ठान चक्र, तिसरं आहे मणिपूर चक्र, चौथं आहे अनाहत चक्र, 5वं आहे विशुद्ध चक्र, 6वं आहे आज्ञा चक्र आणि 7वं आहे सहस्रार चक्र. ठीक आहे, तर हे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये कार्यान्वित करत असतात. तर आता या चक्रांचा, या सप्तचक्रांचा अधिष्ठाता किंवा स्वामी कोण ते आपण बघू. तर या मूलाधार चक्राचा स्वामी म्हणजे अधिष्ठाता देवता आहे ब्रह्मणस्पती. ठीक आहे, तर आणि या चक्राचा रंग आहे लाल आणि या चक्राचं बीजाक्षर आहे लम. तर दुसऱ्या चक्राचा म्हणजे स्वाधिष्ठान चक्राचा स्वामी आहे प्रजापती हिरण्यगर्भ, या चक्राचा रंग आहे केशरी आणि या चक्राचे बीजाक्षर आहे वम. तर तिसरे चक्र म्हणजे मणिपूर चक्राचा स्वामी आहे श्रीराम महाविष्णू, या चक्राचा रंग आहे पिवळा आणि या चक्राचे बीजाक्षर आहे रम. चौथे चक्र आहे अनाहत चक्र, या अनाहत चक्राचा स्वामी आहे परमशिव रुद्र, या चक्राचा रंग आहे हिरवा आणि बीजाक्षर आहे यम. 5वे चक्र आहे विशुद्ध चक्र, या विशुद्ध चक्राचा स्वामी आहे वेदेंद्र, या चक्राचा रंग आहे निळा आणि या चक्राचे बीजाक्षर आहे हम.
तर 6वे चक्र आहे आज्ञाचक्र. या आज्ञाचक्राचा स्वामी आहे महाप्राण हनुमान. या चक्राचा रंग आहे भुरा आणि या चक्राचे बीजाक्षर आहे ओम. आणि 7वे चक्र आहे सहस्रार चक्र. या सहस्रार चक्राची अधिष्ठाता देवता किंवा स्वामी आहे आदिमाता चंडिका. या चक्राचा रंग आहे अनंत आणि या चक्राचे बीजाक्षर आहे ओम. आता या श्री शब्द ध्यान योगाबद्दल आपण थोडं डीपमध्ये जे बापूंनी आपल्याला सांगितलं आहे ते मी थोडंसं तुम्हाला डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. नक्कीच तुम्हाला आवडेल ते. श्री शब्द ध्यान योगाचे सत्ययुगामध्ये 100% मानव आचरण करत होते. ठीक आहे. त्यानंतर त्रेतायुगामध्ये हेच प्रमाण 50%वर आलं. म्हणजे त्रेतायुगामध्ये जवळजवळ 50%च मानव याचं आचरण करत होते आणि त्यानंतर द्वापर युगामध्ये हेच प्रमाण 10%वर येऊन पोहोचलं. ठीक आहे. तर आता राहिलं कलियुगाचं. तर ज्या वेळेला एकाही मानवाला श्रीशब्द ध्यान योगाबद्दल काहीच माहिती नाहीये आणि त्याच्यामुळे तो त्याचं आचरण पण करू शकत नाही, त्यावेळेला ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते, ठीक आहे, तर त्यावेळेला कलियुगाचा प्रारंभ होतो. तर हा जो श्री शब्द ध्यान योग आहे ना, तो बापूंनी आपल्याला कसा आणि काय उपलब्ध करून दिला ते मी तुम्हाला सांगते. खरंच खूप छान, खूप नवल वाटणारी गोष्ट आहे ही. खरंच सांगते मित्रांनो, आपला हा जो अनिरुद्ध बाप्पा आहे ना, अनिरुद्ध बापू आहेत ना, तर आपल्याला या भवसागरातून तरुण जाण्यासाठी किती ते स्वतः प्रयत्न करत असतात. तर ते हा श्री शब्द ध्यान योग या विषयावरून सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर बापूंनी हे आपल्या जीवनात कसं आणलं आहे आणि याच्यासाठी त्यांनी आपल्याकडून पहिले काय काय करवून घेतलेलं आहे ते तुम्हाला आता माहिती पडेल. हा भवसागर तरुण जाण्यासाठी आपला बाप्पा आपल्यासाठी काय काय करत असतो याचे हे खूप छान आणि सुंदर उदाहरण आहे. ठीक आहे. गरज आहे ती फक्त आपल्याला त्याने जो मार्ग आपल्याला सांगितलेला आहे त्या मार्गावर चालण्याची. बाकी सगळं तो बघून घेतो पुढे. ठीक आहे. फक्त आपली त्या मार्गावर चालण्याची तयारी असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. ठीक आहे. तर हा भवसागर तरुण जाण्यासाठी बापूंनी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा श्री गुरुक्षेत्र मंत्र उपलब्ध करून दिला. बरोबर आहे. हा तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानंतर जसं जसं या मंत्राचं पठण वाढू लागलं तर त्यावेळेला बापूंनी आपल्याला श्री स्वस्तिक्षेम संवाद उपलब्ध करून दिला. ठीक आहे. हा श्री स्वस्तिक्षेम संवाद दर उपासनेच्या दिवशी केंद्रावर होतोच. बरोबर आहे. आणि गुरुवारी सुद्धा होतोच. त्याच्यानंतर या श्री स्वस्तिक्षेम संवादाचे पठण वाढू लागताच बापूंनी आपल्याला आदिमातेचा श्री श्वासम दिला आणि नंतर लाखो भक्तांकडून या श्री श्वासमचा म्हणजेच आदिमातेचा श्वास म्हणजेच त्रिविक्रमाचा. ठीक आहे. आदिमातेचा श्वास म्हणजे साक्षात त्रिविक्रम. ठीक आहे. तर लाखो भक्तांकडून या श्री श्वासमचा म्हणजेच आदिमातेचा श्वास म्हणजेच त्रिविक्रमाचा स्वीकार होताच क्षणीच या दुष्ट कलियुगात तरुण जाण्यासाठी आपले अनिरुद्ध बाप्पाने आपल्याला श्री शब्द ध्यान योग उपलब्ध करून दिला. श्री शब्द ध्यान योगाचं मुख्य कार्य म्हणजे काय माहिती का मित्रांनो? तर श्री शब्द ध्यान योग वर्तमान काळात आपले सप्तचक्र आणि या विश्वातील अन्य सप्तचक्र यांच्यात संतुलन निर्माण करून आपले जीवन भविष्य काळात अधिक सुखी, समृद्ध आणि सामर्थ्यशाली बनवत असतो. त्यामुळे काय होतं की आपला अभ्युदय होतो आणि आपल्या विविध अंगांनी आपला विकास होतो. आपण पाहिले की श्री शब्द ध्यान योग म्हणजे मनुष्याच्या प्रत्येक चक्राला संतुलन करणारी क्रिया, संतुलित करणारी क्रिया म्हणजेच श्री शब्द ध्यान योग. बरोबर आहे. म्हणजे काय तर मानवी देहाचे सप्तचक्र आणि या बाह्य सृष्टीचे सप्तचक्र यांच्यात संतुलन निर्माण करणारी, यांच्यात बॅलन्सिंग निर्माण करणारी क्रिया म्हणजे श्री शब्द ध्यान योग. तर ही श्री शब्द ध्यान योगाची क्रिया कोण करतं माहिती का मित्रांनो? तर श्री आदिमातेचा शब्द म्हणजे श्री त्रिविक्रम आणि महाप्राण हनुमान हे 2 जण ही श्री शब्द ध्यान योगाची क्रिया करत असतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी केव्हापासून श्री शब्द ध्यान योगाचं काय आहे, त्याच्यात कुठले चक्र आहेत किंवा काय, सगळं ते सांगायचा प्रयत्न करते आहे, पण नेमकं होते कुठे, कशी करतात. बरोबर आहे. तर ही जी श्री शब्द ध्यान योगाची क्रिया जी आहे ना मित्रांनो, ती फक्त हरिगुरु ग्रामलाच होत असते. ठीक आहे. तर ती पण फक्त दर गुरुवारी होत असते. दर गुरुवारी श्री हरिगुरु ग्रामला बापूंचं प्रवचन असतं आणि त्या ठिकाणी ही श्री शब्द ध्यान योगाची क्रिया बापू आपल्याकडून करवून घेतात. तर ठीक आहे. तर जे लोक मुंबईत असतात किंवा मुंबईच्या आजूबाजूला राहतात आणि त्यांना शक्य आहे तर अशा लोकांनी प्लीज कृपा करून गुरुवारी हरिगुरु ग्रामला जाण्याचा प्रयत्न करा बापूंचं प्रवचन
वचनही ऐका आणि श्री शब्द ध्यान योग या क्रियेचा लाभही घ्या. आता या श्री शब्द ध्यान योगाचे फायदे बघूया आपण काय काय. ठीक आहे. मानवाच्या 7ही चक्रांमध्ये संतुलन म्हणजे बॅलन्स निर्माण करण्याचं काम हे श्री शब्द ध्यान योग करत असतं आणि ते बॅलन्स निर्माण झाल्यानंतर तो बॅलन्स तसा राखला जाण्याचं काम सुद्धा हे श्री शब्द ध्यान योग करत असतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे या 7ही चक्रांमध्ये सुसूत्रता आणि सुसंगतता निर्माण करण्याचं काम ही क्रिया करतं आणि ती निर्माण केल्यानंतर ते कंटिन्यू ठेवण्याचं काम सुद्धा या प्रक्रियेमधून केलं जातं. आणि मित्रांनो, याचा जो दुसरा फायदा आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूळ निवासस्थानाची माहिती असतेच असं नाहीये. त्याचबरोबर कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, जन्मशृंखला देवता आणि उपेक्षित देवता यांच्याबद्दल पण आपल्याला पूर्ण माहिती असतेच असं नक्कीच नाहीये. बरोबर आहे. आपल्याला तरी वास्तुदेवता, कुलदेवता आणि ग्रामदेवता यांच्याबद्दल तरी आपल्याला थोडीफार प्रमाणात माहिती असते, पण जन्मशृंखला देवता आणि उपेक्षित देवता यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. तर जन्मशृंखला देवता म्हणजे मागच्या 2 जन्मांमध्ये मनुष्याकडून ज्या देवदेवतांचे पूजन झालेले आहे त्या देवतांचे स्वरूप म्हणजे जन्मशृंखला देवता होय. ठीक आहे. आणि उपेक्षित देवता म्हणजे मानवाकडून ज्या देवता उपेक्षित केल्या गेलेल्या आहेत त्या देवता म्हणजे उपेक्षित देवता. म्हणजे काय, तर आपण एखादा नवस बोलतो आणि तो आपल्याकडून पूर्ण होत नाही, तर त्यावेळेला त्या देवतांना आपण उपेक्षित देवता म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात नवस पूर्ण न केल्या गेलेल्या देवता म्हणजे उपेक्षित देवता असं आपण म्हणू शकतो. या प्रकारच्या अनेक गोष्टींची माहिती आपल्यासारख्या सामान्य मानवाला नसते. बरोबर आहे. त्याचबरोबर या सर्व देवदेवतांचे पूजन, कुलाचार, बाकी सगळ्या गोष्टी सांभाळणे हे आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी खूप कठीण असते. आणि त्यामुळेच श्री शब्द ध्यान योगामुळे या गोष्टी आपोआप होऊन जातात आणि मानव या सर्व प्रकारच्या गोष्टींमधून निश्चिंत होऊन जातो. म्हणून श्री शब्द ध्यान योग करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सांगते मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी हरिगुरुग्रामला जाऊन श्री शब्द ध्यान योगाचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा. शेवटी काय, तर श्री शब्द ध्यान योग म्हणजे श्री माता आणि श्री शब्द म्हणजे त्रिविक्रमाची कृपा आणि करुणा. ठीक आहे. तर ती आपण तर एनी हाऊ मिळवलीच पाहिजे. बरोबर आहे. चला तर मित्रांनो, आज पुरता एवढंच. माझ्या मते तुम्हाला माझा हा श्री शब्द ध्यान योगवरचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. माझा व्हिडिओ जर थोडाफारही आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. काही चुकलं असेल तर क्षमस्व. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. चला तर मग, हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.